नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा आपण पाहणार आहोत. नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ नवीन GR तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जरही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. सन 2025 ते 26 या वित्तीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डास निवृत्ती वेतन व वेतनेतर बाबींसाठी निधी हा वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 या वित्तीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डास निवृत्ती वेतन व वेतनेतर बाबीसाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे. आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 13 फेब्रुवारी 2026 म्हणजे की आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता निधी हा नेमकी किती वितरित केला जाणार आहे याबद्दलचे आपण संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात. शासन निर्णय महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डातील योजना व मुख्यालयातील निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनावरील खर्चासाठी व वेतनेतर बाबींवरील खर्चासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक 5 प्रमाणे एकूण 3,26,95,000 इतका निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डातील जे काही योजना आहेत त्यामधील मुख्यालयातील जे काही निवृत्ती वेतनधारक तसेच निवृत्ती वेतनावरील खर्चासाठी तसेच वेतनेतर बाबींवरील खर्चासाठी खालील विवरणपत्रातील जे काही निधी आहे एकूण 3,26,95,000 एवढा जो काही निधी आहे तो वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे. चला तर मित्रांनो, हा संपूर्ण तक्ता आपण सर्वप्रथम समजून घेऊयात. यामध्ये आपण सर्वप्रथम लेखाशीर्ष म्हणजेच की संगणक संकेतांक हा आपण या ठिकाणी पाहूयात. यामधील सर्वप्रथम मागणी क्रमांक X1-2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 102 बाल कल्याण 0204 महाराष्ट्र राज्य समाज कल्याण मंडळाला सहाय्यक अनुदान अनिवार्य 2235B 942-31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी एकूण अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 12,84,95,000 एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित आहे. आणि यापूर्वी वितरित केला गेलेला जो काही एकूण निधी आहे तो म्हणजे की 9,96,60,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे. आणि या आदेशाने वितरित करण्यात येत असलेला जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की 3,26,95,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे. चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण पाहूयात. यामध्ये आपण पाहू शकता की सदर निधीसाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मुंबई उपनगर हे आहरण व संवितरण अधिकारी तथा नियंत्रक अधिकारी राहतील. तसेच सदर निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच नियोजन व वित्त विभागाने यापूर्वी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व प्रचलित निकष वित्तीय अधिकाऱ्यांचे प्रत्यायोजन तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. त्याचप्रमाणे विविध कार्यपद्धतीनुसार निधी हा खर्च करण्यात यावा. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जे काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.